नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कमलाकर वाघ पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल MPSC स्टडी पॉईंटवर। आजचा आपला विषय असेल राज्यशास्त्रातील भारताची घटनात्मक वाटचाल। तत्पूर्वी आपण असल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघू शकतात। तसंच आपण टेलिग्राम चॅनलवरही जॉईन करू शकतात असल्या PDF आणि PPT मिळवण्यासाठी। तर चला मग आजच्या लेक्चरची सुरुवात करूया। तर भारतात घटनात्मक विकासाची सुरुवात होते सन 1773 पासून, ज्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीवर रेग्युलेटिंग ॲक्ट लादून नियंत्रणास सुरुवात केली। त्यानंतर यात दुरुस्ती करण्यात आली 1784 मध्ये, जो कायदा पिट्स ॲक्ट नावाने ओळखला जातो। ब्रिटिश पार्लमेंट ईस्ट इंडिया कंपनीला सनद 20 वर्षांनी नूतनीकरण करून देत होती, त्यामुळे 1793ला सनद पुन्हा नूतनीकरण करण्यात आले। त्यानंतर दर 20 वर्षांनी हे चार्टर्ड ॲक्ट संमत होत गेले आणि आपल्याला सनदी कायदे 1813, 1833 आणि 1853 हे दर 20 वर्षांनी आलेले दिसतात। तर सुरुवात करूया। पहिला कायदा, तत्पूर्वी आपण पार्श्वभूमी पाहूयात रेग्युलेटिंग ॲक्ट 1773ची। आपल्याला माहिती आहे की इंग्रजांनी जे व्यापार करण्यासाठी भारतात आले होते, मात्र कालांतराने ते राजकीय सत्ता बनले। त्याची सुरुवात झाली होती प्लासीच्या युद्धानंतर आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले होते बक्सारच्या युद्धानंतर। तर बक्सारच्या युद्धानंतर 16 ऑगस्ट 1765 मध्ये अलाहाबादच्या तहानुसार, जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातला बादशाह मुघल बादशाह शाह आलम द्वितीय यांच्यात झाला होता, त्यानुसार त्याने बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी अधिकार हे ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीन केले। मात्र निजामतचे अधिकार हे नवाबाकडेच राहिले होते। त्यामुळे ही दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आली, म्हणजेच महसूल गोळा करणे इत्यादी वित्तीय काम कंपनी करत असे आणि लष्करी सुविधा अथवा सैन्य दलाचे रखरखाव, इतर सुविधा पुरवणे हे काम नवाबाला करावं लागत होते। तत्कालीन बंगालचा गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह याला आपण दुहेरी राज्यव्यवस्थेचा निर्माता असे म्हणू शकतो। ही व्यवस्था 1765 ते 1772 पर्यंत सुरू होती। मात्र या व्यवस्थेमुळे भाषांतर तसेच कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार इत्यादींमुळे गोंधळ निर्माण झाला आणि 1772 मध्ये वॉरेन हेस्टिंग याने ही पद्धत बंद केली। त्यामुळे दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती 1765 ते 1772, हे लक्षात ठेवा। पुढे पाहूयात। त्यानंतर 1773 मध्ये कंपनीला दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामांमुळे नुकसान झाले आणि त्यांना राज्यकारभार चालवण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे मदत मागावी लागली। यावेळेस सरकारने म्हणजेच पार्लमेंटने त्यांना कर्ज देण्यास होकार दिला, मात्र त्या बदल्यात त्यांच्यावर कायदा लागू केला गेला। तोच कायदा आपण नियामक कायदा असे म्हणून ओळखतो। हा कायदा 1773ला कंपनीवर पार्लमेंटला आपले वर्चस्व निर्माण करायचेच होते। ही संधी त्यांना 1773 मध्ये मिळाली, जेव्हा कंपनीने त्यांच्याकडे कर्ज मागितले। त्या बदल्यात त्यांनी कंपनीवर नियामक कायदा लादला। पुढे पाहूया या कायद्यातील तरतुदी, ज्यांचा आपला भारतीय प्रशासनावर खोलवर प्रभाव पडला। तर सर्वप्रथम संघटनेतील व प्रशासनातील दोष दूर करण्यासाठीच कंपनीवर हा कायदा लागू करण्यात आला होता। या कायद्यान्वये पहिली तरतूद पाहूयात। मुंबई, मद्रास आणि कोलकाता या प्रांतांचे एकत्रीकरण करण्यात आले। ज्या 3 प्रांतांमध्ये ब्रिटिशांच्या म्हणजेच कंपनीच्या वखारी होत्या, त्यांचे एकत्रीकरण या कायद्याने करण्यात आले व मुख्यालय कोलकाता येथे ठेवण्यात आले। आणि सोबतच कोलकात्याचा गव्हर्नर म्हणजेच वॉरेन हेस्टिंग याला त्यावेळेस गव्हर्नर जनरल बनवण्यात आले आणि मुंबई व मद्रासच्या कारभाराचे नियंत्रण गव्हर्नर जनरलच्या हातात देण्यात आले। त्यामुळे मुंबई व मद्रासच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हे बंगालच्या गव्हर्नर जनरलचे वर्चस्व होते। पुढे गव्हर्नर जनरलला कारभारात मदत करण्यासाठी यावेळी कार्यकारी मंडळ नेमले गेले, ज्याला आपण काउन्सिल म्हणू शकतो। ही काउन्सिल एक प्रकारे गव्हर्नर जनरलवर नियंत्रण ठेवण्यासाठीच बनवली गेली होती, जेणेकरून कोणतेही निर्णय तो पार्लमेंटच्या मताविरुद्ध घेऊ शकणार नाही। हे सदस्य होते सर फिलिप फ्रान्सिस, क्लेवरिंग, मॉन्सन आणि बारवेल हे काउन्सिलमधील सदस्य होते। यातील 3 सदस्य नेहमीच वॉरेन हेस्टिंगच्या विरोधात असत होते। केवळ बारवेल हाच वॉरेन हेस्टिंगच्या मतांशी सहमती दर्शवत असे। तसेच या गव्हर्नर काउन्सिलचा सल्ला देखील गव्हर्नरवर बंधनकारक ठेवण्यात आला होता। त्यामुळे रेग्युलेटिंग ॲक्ट नंतर गव्हर्नरला काम करणे अवघड होऊन बसले होते।
याचा आपल्याला इतिहासात बघितल्यावर दिसते. पुढे पाहूया या कायद्यातील इतर तरतुदी. कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना या कायद्याने करण्यात आली होती. त्यानुसार एक मुख्य व 3 इतर न्यायाधीश असे 4 न्यायाधीश नेमण्यात आले होते. यातील पहिले मुख्य न्यायाधीश होते सर एलिजा इम्पे. सर एलिजा इम्पे आणि वॉरेन हेस्टिंग हे मित्रच होते. त्यामुळे बंगालचा दिवाण नंदकुमार याने जेव्हा वॉरेन हेस्टिंगवर आरोप लावले तेव्हा त्याला खोट्या प्रकरणात फाशीची शिक्षा देण्याचेही कार्य एलिजा इम्पे याने केले, ज्याचा आपण उल्लेख करू शकतो फर्स्ट ज्युडिशियल मर्डर म्हणून. आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारवर कंपनी सरकारवर अनेकदा टीका देखील झाली होती. तर ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी. पुढे या न्यायालयाला दिवाणी, फौजदारी, धार्मिक आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध खटले चालवण्याचा व त्यांविरुद्ध निर्णय देण्याचा अधिकार होता. आणि त्यांच्या निर्णयाला केवळ इंग्लंडमधील प्रिव्ही काउन्सिलमध्येच अर्ज करता येणार होता, अपील करता येणार होते. तर ह्या मुख्य तरतुदी होत्या 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टच्या. आणि सोबतच एक तरतूद होती ज्यानुसार कंपनी सरकारचे दर 20 वर्षांनंतर सनदीचे नूतनीकरण केले जाईल. पुढे पाहूयात 1773च्या ॲक्टमधील वैशिष्ट्ये या स्लाईडमध्ये आपण बघू शकतो. त्यानुसार कार्यकारी मंडळ नेमण्यात आले जे 4 सदस्य होते. तसंच सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले ज्यामध्ये पहिले मुख्य न्यायाधीश होते एलिजा इम्पे. आणि बंगाल, मद्रास व मुंबई या प्रांतांचं एकत्रीकरण करण्यात आलं. तर हे आपण पाहू शकतो. पुढील भाग आहे या कायद्यातील दोष. आता या कायद्यामध्ये प्रशासनाचे अधिकार काउन्सिलकडे सोपवले गेल्याने गव्हर्नर जनरलला पदोपदी अडवणुकीचा सामना करावा लागला. त्यामधील 3 सदस्य त्याच्या मताविरोधात असल्याने त्याला कोणताही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य उरले नव्हते. तसेच त्यांच्यात अधिकारांची अस्पष्टता होती, त्यामुळे गोंधळ उडत असे. तसेच प्रांतीय गव्हर्नर जनरलचे आदेश धुडकावून लावले, त्यामुळे गव्हर्नर जनरलच्या सर्वोच्च सत्तेलाही अर्थ उरला नाही. प्रांतांवर तो नियंत्रण ठेवू शकत नव्हता. तर हे दोष होते 1773च्या ॲक्टचे. त्यानंतर या कायद्यातील दोष दूर करण्यासाठी सर विल्यम पिट्स ॲक्ट हा 1784मध्ये मंजूर करण्यात आला होता. त्यात तरतुदी बघूयात. या कायद्यानुसार कंपनीचे राजकीय व व्यापारी अधिकार यांच्यात विभागणी केली गेली व 6 सदस्यीय बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन केला गेला. मुंबई आणि मद्रास या प्रांतांच्या गव्हर्नर हे पूर्णपणे बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या हाताखाली आणले गेले. तसंच बोर्ड ऑफ कंट्रोल हे राजकीय कार्य करेल किंवा त्या राजकीय बाबी हाताळेल. तसंच कोर्ट ऑफ डायरेक्टर हे व्यापारी बाबी हाताळेल असे ठरवण्यात आले. यानुसार गव्हर्नर परिषदेची संख्या 3 करण्यात आली होती. पुढे जाऊयात. पुढील कायदा आहे 1786ची दुरुस्ती, पिट्स कायद्यामधील दुरुस्ती. जोपर्यंत रॉबर्ट क्लाइव्ह व वॉरेन हेस्टिंग हे कंपनीचे गव्हर्नर म्हणून कार्य करत होते त्यावेळी भारतात भ्रष्टाचार फोफावला होता आणि ब्रिटिश सरकारची ही बदनामी होत होती. या गोष्टी लक्षात घेता सरकारने असा निर्णय घेतला की आता भारतीय प्रशासनासाठी ते पार्लमेंटमधीलच सदस्य नियुक्त करतील ज्याला प्रशासनाचा तसेच युद्धाचाही अनुभव असेल. आणि त्यांनी त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस याची नेमणूक केली. मात्र लॉर्ड कॉर्नवॉलिसने त्यासाठी काही अटी टाकल्या होत्या आणि त्यांना संमती देण्याकरता किंवा तशी तरतूद करण्याकरता हा कायदा केला गेला होता. उदाहरणार्थ लॉर्ड कॉर्नवॉलिसने अशी मागणी केली होती की जो गव्हर्नर जनरल असेल तोच कमांडर इन चीफ म्हणून कार्य करेल. आणि त्याचमुळे ब्रिटिश भारतात गव्हर्नर जनरल सेनापती होता. तसेच गव्हर्नर जनरलला कार्यकारिणीच्या विरुद्धही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य या कायद्यानुसार देण्यात आले. वॉरेन हेस्टिंगच्या अनुभवावरून कॉर्नवॉलिसने ही मागणी केली होती जेणेकरून त्याला स्वतःचे अधिकार पूर्णपणे स्वतःच्या मर्जीने वापरता येतील. तसंच ब्रिटिश अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार लक्षात घेता याआधी अशी तरतूद केली गेली होती की अधिकाऱ्यांनी इंग्लंडमध्ये परत आल्यावर आपली मालमत्ता घोषित करावी. ही अट या कायद्यानंतर रद्द करण्यात आली. त्यानंतर 1792चा सनदी कायदा बघूयात, ज्यानुसार 1773च्या सनदीचे नूतनीकरण करण्यात आले आणि या कायद्यामध्ये 20 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. तसेच बोर्ड ऑफ कंट्रोलची सदस्य संख्या पुन्हा 5 करण्यात आली व त्यांचे वेतन हे भारतीय तिजोरीतून देण्यात आले. तसेच राज्य सरकारला पार्लमेंटला अधिकाऱ्यांना परत बोलवण्याचाही अधिकार देण्यात आला.
1793च्या कायद्यानुसार कॉर्नवॉलिसने जे कायदे अथवा नियम केले होते, कॉर्नवॉलिस कोड अथवा पॉलिसी सुधारणा, त्यांना या कायद्यानुसार मान्यता देण्यात आली. तसंच ब्रिटिश सैन्यात वाढ करण्याचीही परवानगी या कायद्याने देण्यात आली. आता पुढील कायदा बघूया. 1813चा चार्टर्ड ॲक्ट अथवा सनदी कायदा. यानुसार कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणण्यात आली. कंपनी आत्तापर्यंत दोनही कार्य करत होती. राजकीय सत्ता देखील उपभोगत होती आणि स्वतःचा व्यापारही करत होती. मात्र याचा दुष्परिणाम ब्रिटनमधील व्यापाऱ्यांवर होत होता आणि त्यांनीच पार्लमेंटवर दबाव टाकून ही कंपनीचे व्यापारातील एकाधिकारशाही नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार कंपनीचे व्यापारातील एकाधिकारशाही संपुष्टात आणण्यात आली. मात्र कंपनीला 20 वर्षासाठी चहा आणि चीनसोबतच्या व्यापाराबाबत विशेषाधिकार अथवा एकाधिकार देण्यात आला. तसेच कंपनीच्या नियंत्रणाखालील प्रदेशासाठी 2000 सैनिकांची तरतूदही या ॲक्टनुसार करण्यात आली व भारतीयांच्या शिक्षणाच्या विकासासाठी 1 लाख रुपये खर्च करावे अशी महत्त्वपूर्ण तरतूद या कायद्यानुसार करण्यात आली. तसेच 1813 ॲक्ट हा यासाठी ओळखला जातो की भारतात ब्रिटिश मिशनऱ्यांना परमिशन या कायद्यानुसार देण्यात आलेले आहे. महत्त्वपूर्ण मुद्दे बघूयात. या चार्टर्ड ॲक्ट 1813चे व्यापारी मक्तेदारी संपुष्टात, शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये आणि भारतात मिशनऱ्यांना येण्याची परवानगी. पुढे बघूयात 1833चा चार्टर्ड ॲक्ट. यालाच सेंट हेलेना ॲक्ट देखील म्हटले जाते. सेंट हेलेना हे लॅटिन अमेरिकेतील एक बेट आहे ज्याचे नियंत्रण सरकारने कंपनीकडून काढून स्वतःकडे घेतले होते. त्यामुळे 1833च्या ॲक्टला सेंट हेलेना ॲक्ट असे देखील म्हटले जाते. यानुसार सर्वात महत्त्वपूर्ण तरतूद अशी होती की कंपनीचं व्यापारी एकाधिकारशाही पूर्णपणे नष्ट करण्यात आली होती. म्हणजेच 1813 ॲक्टच्या ॲक्टनुसार जी कंपनीला चहाच्या व चीनच्या व्यापारात सवलती होत्या अथवा एकाधिकार होता, तो ह्या 1833च्या ॲक्टने पूर्णपणे संपुष्टात आणला गेला आणि कंपनीचं अस्तित्व केवळ राजकीय शक्ती म्हणून उरले. त्यांचे व्यापारी अधिकार त्यांना त्याग करावा लागला. तसंच संचालक मंडळाचेही विशेष अधिकार यात संपुष्टात आणण्यात आले 1833च्या ॲक्टनुसार. आणि गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. विल्यम बेंटिक हा पहिला भारताचा गव्हर्नर जनरल आहे. तसंच भारतात ब्रिटिशांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही गव्हर्नर जनरलवर टाकण्यात आली. या महत्त्वपूर्ण तरतुदी या 1833च्या ॲक्टमध्ये होत्या. तसेच काउन्सिलमध्ये एक कायदा सदस्य नेमण्यात आला जो होता लॉर्ड मेकॉले आणि लॉर्ड मेकॉलेच्याच अध्यक्षतेखाली पहिला कायदा आयोग स्थापन करण्यात आला. आपल्याला माहिती आहे की 1861मध्ये कायदेसंहिता लागू झाली, तर त्याची पार्श्वभूमी होती 1833च्या कायद्यामध्ये. तर त्यानुसार हा कायदा सदस्य मात्र केवळ कायदेशीर बाबतीतच सल्ला देणं अथवा त्याचा अधिकार केवळ कायदेशीर बाबतीतच होता. इतर निर्णय घेण्याचा अधिकार मात्र त्याला नव्हता अथवा त्यात तो भाग घेऊ शकत नव्हता. तसंच या कायद्यानुसार बंगाल प्रांताचे विभाजन करण्यात आले. 1833 कायद्यापर्यंत ब्रिटिश सरकारचा पूर्ण जो भाग होता तो बंगाल प्रांत म्हटला जात असे. मात्र या कायद्यानंतर आग्रा प्रांत म्हणजेच वायव्य प्रांत हा वेगळा केला गेला आणि अवध व आग्रा इत्यादी भाग बंगाल प्रांतातून वेगळा करण्यात आला. तसंच ह्या कायद्याने एक महत्त्वाची तरतूद केली गेली की भारतीयांना कुठलाही भेदभाव न करता कंपनीच्या प्रशासनात नोकऱ्या द्याव्या अशी ती तरतूद होती. आणि कायदे निर्मितीसाठी एक केंद्रीय काउन्सिलची निर्मिती या कायद्यानुसार करण्यात आली. भारतात कायदे निर्मितीची प्रक्रिया इथूनच सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. पुढे यात पाहूयात महत्त्वाच्या ज्या तरतुदी होत्या 1833च्या ॲक्टनुसार. सर्वात महत्त्वाचं कंपनीचे व्यापारी अधिकार संपुष्टात, तसंच भारतीयांना प्रशासनात सहभाग, एक कायदा सदस्याची नेमणूक आणि बंगाल प्रांताचं विभाजन. पुढील ॲक्ट पाहूया 1853चा चार्टर्ड ॲक्ट. यानंतर सनदची 1833च्या सनदची 20 वर्षांची मुदत रद्द केली आणि अनिश्चित काळासाठी ती सनद नूतनीकरण करण्यात आलं. म्हणजेच कंपनी ही ब्रिटिश सरकारच्या अथवा सम्राटाची प्रतिनिधी म्हणून कार्य करेल जोवर त्यांची मर्जी असेल तोवर. त्यानंतर संचालकांची संख्या ही 18 करण्यात आली, ज्यात 6 संचालक हे ब्रिटिश राजाकडून नेमले जातील. तसंच बंगाललाही आपला स्वतःचा स्वतंत्र गव्हर्नर नेमता येईल यासाठी परवानगी देण्यात आली. आत्तापर्यंत बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरलच राहत असे.
मात्र गव्हर्नर जनरलच्या हातातून बंगालचा कार्यभार वेगळा करण्यात आला यात. मात्र प्रत्यक्षात बंगालला स्वतःचा स्वतंत्र गव्हर्नर 1912मध्ये मिळाला आणि त्याचं कारण होतं की राजधानी त्यावर्षी कोलकात्यामधून दिल्लीला स्थलांतरित झाली. तसेच या कायद्यामध्ये विधिनिर्मितीसाठी एक कार्यकारिणी परिषद असावी याचे निश्चित केले गेले आणि त्याची संख्या ठेवली गेली 12 सदस्यांची, ज्यात समाविष्ट होते गव्हर्नर जनरल, तसेच कमांडर इन चीफ, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व अजून एक न्यायाधीश आणि 4 प्रांतांचे प्रत्येकी एक असे 4 सदस्य व इतर 4 सरकारी सदस्य. यामध्ये अट अशी होती की सरकारी सदस्य हे 10 वर्षापेक्षा अधिक काळ कंपनीचे सेवक असावेत. तर आणि ही परिषद ही भारतासाठी आता कायदे करणारी परिषद बनली होती. तसेच अधिकारी निवडीसाठीही या कायद्यानुसार तरतूद करण्यात आली आणि परीक्षेचे तत्त्व स्वीकारण्यात आले आणि अशा प्रकारे आपल्या नागरी सेवेचा पाया या कायद्यानुसार भारतात घातला गेला. तसेच अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी लंडनमध्ये हेलबेरी कॉलेज स्थापन करण्यात आले. ह्या महत्त्वपूर्ण तरतुदी 1853च्या कायद्यातील आहेत. यात बघूयात विधिनिर्मितीसाठीची परिषद. त्यात होते गव्हर्नर जनरल आणि कमांडर इन चीफ, तसंच न्यायालयातून होते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि अजून एक न्यायाधीश आणि इतर होते 4 प्रांतांचे प्रतिनिधी आणि सरकारी सदस्य. म्हणजेच 1833पर्यंत केंद्रीकरण झालेले ब्रिटिश प्रशासन हे विकेंद्रित होण्यास इथून सुरुवात झाली आणि हळूहळू त्याचे रूपांतर आजच्या आपल्या संसदेत झाल्याचे आपण पाहू शकतो. पुढे 1853च्या ॲक्टचे त्यात होते संचालकांची संख्या केली गेली होती 18. 6 संचालक सम्राटाकडून नियुक्त केले जात. तसेच अधिकारी निवडीसाठी परीक्षा घेण्यास सुरुवात करण्यात आली आणि आपल्या नागरी सेवेचा इथूनच पाया घातला गेला. तसेच विधिनिर्मितीसाठी कार्यकारिणी नेमण्यात आली, जे की कायदेमंडळ आपण आजचे म्हणू शकतो. या महत्त्वपूर्ण तरतुदी होत्या. तसंच आपल्याला अजून अशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे असल्यास आपण MPSC स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला जॉईन करू शकता आपल्या. तसेच टेलिग्रामलाही जॉईन होऊ शकतात. लेक्चर आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.